बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा फटका हा कांद्याला बसलेला आहे। भारत बांगलादेश सीमेवरती नाशिकमधून गेलेले कांद्याचे अनेक ट्रक सध्या अडकल्याची माहिती आहे। 70 ते 80 ट्रक बांगलादेशच्या सीमेवरती अडकल्याची माहिती आहे। बांगलादेशमध्ये 80,000 टन कांद्याची निर्यातसाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी परवानगी दिलेली होती। यातील नाशिकमधून बांगलादेशमध्ये होत होता कांद्याचा मोठ्या प्रमाणावरती निर्यात। सीमा सुरू होण्यासाठी अजून 2 ते 3 दिवस लागण्याची शक्यता आहे। बांगलादेशमधील अराजकतेनंतर या देशांसह भारताने आपल्या सीमा सील केलेल्या असून बांगलादेशमध्ये भारताकडून होत असलेली शेतमालाची आयात देखील थांबलेली आहे। बांगलादेश भारताकडून जवळपास 75% शेतमाल आयात करीत असल्याने या घडामोडीने दोन्ही देशांचं नुकसान होत आहे। मागच्या आठवड्यामध्ये बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे ट्रक भारत बांगलादेश सीमेवरती अडकून पडलेले आहेत। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अराजकतेचा हा फटका जो आहे हा कांदा निर्यातदारांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। बांगलादेशामध्ये सध्या जी अराजकता निर्माण झालेली आहे त्यामुळे कांदाची जी काही आयात होती बांगलादेशात होणारी ती संपूर्ण ठप्प झालेली आहे। बांगलादेशच्या ज्या काही सीमा आहेत त्या देशांनी जे आहे त्या सील केल्यामुळे कांद्याचे जे काही ट्रक अडकून पडलेले आहे ते सर्व तिथे थांबल्यामुळे कांद्याच्या निर्यातदारांना मोठा फटका बसलेला आहे। याचे परिणाम जे आहेत ते ज्या कांद्याच्या बाजारपेठा आहे त्यांच्यावर त्याचे परिणाम जे आहे ते जाणवणार आहे। एकट्या नाशिकमधून साधारण 60 ते 70 ट्रक कांदा हा दररोज बांगलादेशला रवाना होतो। एका ट्रकमध्ये साधारण 30 टन कांदा भरलेला असतो। मात्र कांद्याची वाहतूक थांबली असल्याने त्याचा मोठा फटका जो आहे तो कांद्याच्या निर्यातदार व कांदा बाजारपेठांना बसलेला आहे। एकूणच जे बांगलादेशला जो 50,000 टन कांद्याची जी निर्यातीची परवानगी दिली होती त्यातील 85% कांदा हा एकट्या नाशिक जिल्ह्यातून जाणार होता। मात्र सीमा सील केल्यामुळे हा जो कांदा आहे हा अडकून पडलेला आहे। कोलकाता स्थित गाड्या थांबलेल्या असल्यामुळे हा कांदा कमी भावात तिथे विकण्याची नामुष्की ओढवणार आहे। एकंदरीत अजूनही 4 दिवस या सीमा ज्या आहेत त्या सील असणार आहेत, त्या उघडतील किंवा नाही याबद्दल काही शाश्वती नसल्याने एकंदरीतच त्याचा मोठा फटका बांगलादेश भारत देश या दोन्ही देशांना बसणार आहे। तसेच कांदा ज्या बाजारपेठ आहे त्या बाजारपेठावर निर्यातदारांना देखील त्याचा मोठा फटका बसणार आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, नाशिक। तर सीमा सुरू होण्यास आणखी 2 ते 3 दिवस लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे बांगलादेश हिंसाचाराचा फटका हा नाशिकच्या कांद्याला देखील बसताना आपल्याला दिसून येत आहे। बांगलादेशच्या सीमेवरती 70 ते 80 ट्रक सध्या अडकले असल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।